पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। माझ्या आयुष्यात मी जे काही भोगलं ना ते मला प्रभासच्या बाबतीत घडायला नको आहे। कारण मला माहिती आहे तुमच्या घरातल्या लोकांना फसवण्याखेरीज दुसरं काहीच येत नाही। आणि काका, वीणामुळे प्रभास आम्हालाही फसवायला निघाला ना। अहो, आत्याचा विश्वासघात केला त्याने। हे वागणं बरोबर नाही ना। झालं गेलं 2 क्षण बाजूला ठेवून या नात्याकडे बघा। सोन्यासारख्या 2 मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे। एक मुलीचा बाप म्हणून मी लाचारून तुमच्या पुढे हात जोडतो। तुम्ही असा मनामध्ये राग धरून आपल्याच मुलांच्या आयुष्याचा खेळखंडोबा नका करू। माझ्या प्रभासचं भलं कशात आहे हे मला व्यवस्थित कळतं। त्यामुळे आता मी जे काही सांगते ते शेवटचं। तुमच्या वीणाला माझ्या प्रभासची बायको म्हणून मी कधीच स्वीकारणार नाही। काका, तुम्ही काही घेणार? चहा, कॉफी काही? ऍक्च्युली आत्या जे वागली ना, चुकीचं वागली। प्रभास आणि वीणाबद्दल जे झालं त्याचं मला खूप छान वाटतंय। खूप छान वाटतंय। वीणा, अगं अशी गप्प का बसलीयस? सूर लाव। हाँ, लाव ना सूर। सूर रिहर्सलला सुरुवात करायची आहे ना? गाइज एक मिनिट। वीणा, तू थांब, नको गाऊस आज। ऐका ना, आपण ते आपलं लास्ट वाला जे आपली रिहर्सल राहिली होती ती अर्धवट राहिली होती ना, मग आपण ते गाणं पूर्ण करून टाकूया। हा, चला वीणा तू थांब। नाही नको, मी गाईन। वीणा नको। प्रभास खरंच गाईन। नक्की? ठीक है। रिक्षा,
माझी मुलगी वीणा आणि तुमचा भाचा प्रभास त्याबद्दल जर तुम्ही बोलायला आला असाल ना तर माफ करा, कारण मी माझा निर्णय बदलणार नाही. करकटेवरी सावळी ती काया असे तुझी माया भरतावरी तुझ्या पायातळी भावे आम्ही वीट गोडी वीट जगण्याची पाहता ते रूप. निराधार तुझ्या वीण तुझाच रे देवा वाटतो आधार श्वास निराधार तुझ्या वीण धावतो रे तुझा संकटा भक्ताच्या धावतो रे तुझा संकटा भक्ता. खरं तर वीणाचं लग्न दुसऱ्याच मुलाशी ठरलं होतं. त्या दिवशी जर प्रभास तिथे आला नसता ना तर काय, तर तुमच्या वीणाने त्या मुलाशी लग्न केलं असतं. म्हणजे तुमच्या वीणाचं प्रभासवर प्रेम नाहीच आहे. नाही, तसं नाही. तसंच आहे. पाहता ते रूप भरून लोचन आनंदले मन वास तुझा तुझ्यात सामावे अवघे जीवन लागे रात्रंदिन ध्यास तुझा पाहता ते रूप. पांडुरंग 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 विठ्ठल 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 विठ्ठला. विठ्ठला विठ्ठला. वीणा वा, कमाल कमाल, आउटस्टँडिंग आउटस्टँडिंग गायले यार. कमाल यार. कमाल. लास्ट वाला पार्ट म्हणजे ए वीणा तुझा फोन. वीणा मामाचा फोन आहे. अच्छा अरे तुझ्याकडे काय मामा काय शैले, वीणाचे वडील आले होते. मी काय विचारतोय, रघुनाथराव अभ्यंकर आले होते का? हो. आणि तू त्यांचा अपमान करून त्यांना पाठवून दिलास. कोणी सांगितलं? ते महत्वाचं नाहीये. मुद्दा हा आहे की आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांचा असा अपमान करून पाठवून देणं योग्य नाही. त्यांच्याशी असं बोलताना तुझ्या डोळ्यासमोर मी नाही आलो. आपल्या प्रभासची आता कोंडी होत असणार. वीणा आणि तुझ्यापैकी निवड करणं त्याला जड जात असणार. आपणच आपल्या मुलांची आभाळ का करायची? तुझ्या भूतकाळात जे काही घडलं त्याची झळ वीणा आणि प्रभासच्या वर्तमानाला नको बसून देऊ. अगं, त्यात त्यांची काय चूक आहे? मी जे काही बोललो त्याचा नीट गांभीर्याने विचार कर.
डॉक्टर खरंच तसं काही काळजीचं कारण नाही ना? नाही, सध्या तरी तसं काही नाहीये. आणि एखाद दिवस बघू अजून आपण. अगदीच काही वाटलं तर कळवा आम्हाला. तशीच आवश्यकता वाटली तर आपण ऍडमिट पण करू त्यांना. काय डॉक्टर, तुम्ही ऍडमिट करायचं काय म्हणत होतात? काय काय झालंय काय त्यांना? काय नाही, बीपी शूट झालंय त्यांचं. त्यातच ते पडले, त्यांना लागलं पण आहे आणि रक्तस्राव पण झाले थोडस. म्हणजे काय काळजी करण्यासारखं? मामा सांग ना प्लीज. वीणा शांत हो. दादांना औषध दिलंय, त्यांना बरं वाटेल. पण कसं झालं हे सगळं? मला वाटतं कदाचित त्यांनी ना कसलं तरी टेन्शन घेतलं आणि हायपर टेन्शनमुळे बीपी शूट होतं कधी कधी. मी गोळ्या दिल्यात तशा त्यांना, त्या मात्र वेळेवर द्या त्यांना, बरं वाटेल त्यांना. डॉक्टर नक्की ना? म्हणजे काही काळजी करण्यासारखं नाहीये ना? नाही, काळजी करण्यासारखं काहीच नाहीये, पण थोडं लक्ष ठेवा त्यांच्याकडे. चला येतो. या मी सांगतो. आलोच. काय कुठे चाललीस? मामी त्या बाबा पडलेत. पडले ना? कोणामुळे पडले विचार ना. अगं तुझ्यामुळे पडले. तुझं टेन्शन घेतलं त्याने आणि तुझे हे सगळे जे काही प्रताप चालू आहेत ना, त्यामुळे दादाने टेन्शन घेतलंय. नाहीतर काय, नुसतं बाबा बाबा करतेस, काळजी तर काही घेत नाहीस त्याची. ए मम्मी जाऊ दे, तू ह्यांच्यात वेळ नको वाया घालवूस. ते डॉक्टर चालले गेले. चल चल. मामा रे, कसं झालं हे सगळं? कसे पडले बाबा? हो शांत हो, मी सांगतो. पंचवटी स्वीट्स, हे तर माझ्या घराजवळ आहे. म्हणजे नाशिकला? हो. नाशिक? बाबा नाशिकला गेले होते? मामा नाशिकचं तिकीट? मिहीर, तू एवढं शांत कसं काय राहू शकतोस? आता काय झालं? हा, मी शांत बसलो याचा पण त्रास होतो का तुम्हाला? अरे घरची परिस्थिती कशी आहे, घरामध्ये काय वातावरण चालू आहे, काही नाही तुला? बाबा ऐका, तुमच्या मनात जे काय आहे ना ते स्पष्टपणे बोला, त्यामुळे तुमचाही वेळ वाचेल आणि माझाही. थँक्यू मिहीर. अरे शैलजाला आत्ता बाबांनी झापलंय. ती प्रभास आणि वीणाशी ज्या पद्धतीने वागते ना, त्यामुळे
शिवाय रघुनाथरावांशी ती ज्याप्रमाणे वागली ना ते पण त्यांना आवडलेलं नाहीये. बरं मग अरे बर मग काय, बाबांच्या या अशा ऍटिट्यूडमुळे शैलजानी प्रभासचं आणि वीणाचं लग्न करून द्यायचं ठरवलं ना तर असं वागेल असं वाटतंय तुम्हाला? मला काय वाटतं ते महत्वाचं नाहीये, शैलजाला काय वाटते ना ते महत्वाचं आहे. बाबा, गेल्या काही दिवसात मी आत्याच्या इतकं जवळ आलोय की ती आता मला पूर्णपणे कळली. तिच्या मनात आलेली कुठलीही गोष्ट ती इतक्या सहजासहजी नाही बदलणार. सगळ्यांना आत्याच पुरून उरणार आणि मी केलेल्या मेहनतीचं फळ आपल्याला अजून गोड लागणार. बाबा, बाबा, औषध घ्या. आतू, आतू, वीणाचे बाबा इथे आले होते. तू त्यांना काय बोललीस? नेमकं काय बोलणं झालं तुमच्यात? आतू, तू त्यांना काही चुकीचं बोललीस का? आतू, मी तुला काहीतरी विचारतोय, प्लीज मला सांग, काय झालं इथे? रघुनाथराव इथे येऊन गेले ही खबर तुला ज्यांनी दिली त्यांनाच विचार ना जाऊन. ते इथे कशासाठी आले होते आणि आमचं काय बोलणं झालं. आतू, खरं तर ना मला कुणालाही काही विचारण्याची गरज नाहीये, कारण मी वीणाला सोडायला तिच्या घरी गेलो होतो आणि तिथे मला समजले वीणाचे बाबा इथे आले होते आणि त्यानंतर जेव्हा ते इथून निघाले तेव्हा ते चक्कर येऊन पडले. काय? आता बरे आहेत ना ते? थोडीशी जखम झाली आहे, पण सुदैवाने सगळं थोडक्यात निभावलं. वीणाच्या बाबांनी कसलं तरी टेन्शन घेतलं होतं म्हणून त्यांचं बीपी शूट झालं असं डॉक्टरांचं म्हणणं. म्हणूनच मला जाणून घ्यायचंय नेमकं तू त्यांना काय म्हणाली की त्यांना त्या गोष्टीचं टेन्शन आलं आणि त्यांच्या बाबतीत हे सगळं घडलं. ते आले होते तुझ्या आणि वीणाच्या लग्नाबद्दल बोलायला. आणि मग पुढे तू काय म्हणाली त्यांना? त्यांनी खूप विनवण्या केल्या पण शैलजाने त्यांचं काही ऐकून घेतलं नाही. उलट त्यांना 4 शब्द सुनावले. प्रभास, त्यांचा नंबर मला पाठव. मी स्वतःहून झालेल्या प्रकाराबद्दल त्यांची माफी मागेन. काही गरज नाहीये बाबा, काही गरज नाहीये. आपण तेव्हाच माफी मागतो जेव्हा आपली चूक असते आणि मला नाही वाटत की मी काही चूक केली. शैले, तू जे काही वागतेस ना त्याने नुकसान आपल्या प्रभासच होणार एवढं लक्षात ठेव.